इथं प्रदीप भाऊ खंदांचं वजन येतं सध्या, कारण त्यांनी 15 वर्षे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात आहे. शेतकऱ्यांची लाईटची याची कामं केल्यात. अजितदादा गेले, खूप अवघड झालं. आमच्या शेतकऱ्यासाठी चांगला माणूस होता. महिला वर्गाला आहे ना, काशी अयोध्या हे पवित्र ठिकाणी आम्हाला नेलेले आणि त्यांनी अशी व्यवस्था केली की जेवणाची सोय नका म्हणू. रात्री एवढी थंडी होती, एवढ्या थंडीच्या ह्याच्यात नेलं, पण आम्हाला आहे ना कशाचीच कमी पडून नाही दिली. आमचं मत घड्याळ प्रदीप भाऊ कंद. नाही तर त्यांचं प्रतिभाऊ यांची चांगली वागणूक आहे त्यांच्या, आणि आम्ही पहिल्यापासून काढलं. लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर काय सांगाल, काय एकंदर काय प्रचाराची हवा आहे? एकंदर सर्व प्रचाराची आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काय सांगाल, कुणाचं इथे जास्त वजन आहे? इथं प्रदीप भाऊ खंदांचं वजन येतं सध्या, कारण त्यांनी 15 वर्षे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात आहे. शेतकऱ्यांची लाईटची याची कामं केल्यात, भरपूर प्रसिद्धात दिलेलं आहे. काय सांगाल इथं कसं एकंदर वाटतं की वातावरण कसं आहे घडलं? घड्याळाला आता पहिले तर अनुकूल होतं, पण आता जास्त अनुकूल झालं. आता अजितदादा पवार गेले ना, लोकांनी ठरवलं की श्रद्धांजली म्हणून एक मत घड्याळाला द्यायचं, एक भाऊला द्यायचं. तुम्हाला वाटत नाही का भावनेच्या आरी होऊन तुम्हाला विकास कामांची बी गरज आहे ना? विकास कामं भरपूर आहेत. पहिले दादांची विकास कामं आहे, नंतर आता भाऊनी बी कुणाच्या डिप्या बंद पडल्या, कुणाची लाईटची व्यवस्था नाही, त्याची कामं केली, रस्त्याची कामं केली. पुढील काळात तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून मग कोण लावलं? भाऊच आवडेन. तुमचं मत आमचं भाऊलाच आहे. भाऊला म्हणजे प्रदीप भाऊ कंद घड्याळाला. काय बा सांगाल, निवडणुका आल्यात? तर निवडणुका आल्यात, सगळीकडे वारं चांगलं चाललं होतं, पण आता हे काही घटना घडल्यामुळं थोडं वातावरण शांत आहे. पण लोक आता शेवट मतदान तर करावंच लागेल. कुणाचं वार आहे मग? वारं तसं आता अजितदादाच्याच राष्ट्रवादीचं आहे. कोण उमेदवार आहे इथं? इथं प्रदीप भाऊ कंदे कुणाचे? राष्ट्रवादीचे. मग काय तुमचं मत? आमचं मत त्यांनाच आहे घड्याळाला. का बरं? 10-15 वर्षे काम करतो माणूस, प्रत्येकाच्या सुखदुःखात असतो. कुणी काही फोन केला तर लगेच त्याचे उत्तरं, लगेच कामं करणार. लाईटीची वगैरे कामं भरपूर प्रमाणात केल्या, आणि जनसंपर्क भरपूर आहे 15 वर्षामुळं. काय वाटतं तुमचा उमेदवार? आमचा उमेदवार नक्की विजय आहे. कोण होईल विजयी? प्रदीप भाऊ त्यांची कोण? घड्याळ. जिल्हा परिषद निवडणुकीचं वारं सुरू आहे, काय सांगाल, कुणाचं या ठिकाणी कुणाला मतदान करायचं? इथं मतदान घड्याळालाच मतदान होणार. इथं जास्त कोण आहे घड्याळाचं? घड्याळाचं प्रदीप वसंत कंदे. काय मतदान करायचं? आता पहिलं जरा कमी प्रमाणात होतं, पण आता अजितदादा विमानामध्ये ते वारल्यानंतर अख्ख्याने ठरवलं इथं जनतेने शेवटची श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मतदान करू. आणि घड्याळाचं तर वारं चांगलंच आहे. आणि विशेष म्हणजे आम्हाला काशी दाखवली. जे ते आम्ही घरी गेलो होती, लोक म्हणतात नाही बाय त्यांनी काशी दाखवली, नाही जर मतदान केलं तर आमच्या परपंचीची काशी होईल. त्यामुळं अख्ख्या महिला भगिनी तर म्हणतात बाबा काशीला गेल्यामुळं मतदान एका बाऊंडलाच करायचं, नाही तर काही बायांची अशी कुजबूज राहणं दिलं म्हणतात मतदान नाही केलं तर काशी माया परपंचाची होतील. मला घड्याळालाच मतदान बाया करायचं आणि घड्याळालाच मतदान होणार आहे. तुम्ही काय ठरवलं? घड्याळ इकडे घड्याळ चाललेलं आहे जोरात. अवश्य काय चाललंय, निवडणुका आल्यात, कुणाला मतदान करायचं? वसंत भाऊला. कोण? प्रदीप भाऊ. का बरं? त्यांनी काशीला नेलं, हां. अजून तुळजापूर तिकडे ह्याला नेलं, कोल्हापूरला. फिरायला नेलं म्हणून मतदान करायचं? नाही, हां. फिरायला नेलं म्हणून नाही, पण माणूस कामाचा आहे. हां 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 काय आमच्या शेतकऱ्याला हेच माणूस पाहिजे. हां. काय उलट आता अजितदादा गेले, खूप अवघड झालं. आमच्या शेतकऱ्यासाठी चांगला माणूस होता तो. आता तुमचं मतदान मग आता? आम्ही त्यांनाच करणार घड्याळाला. तर काय सांगाल, लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाची निवडणूक आहे, काय सांगाल, कोण या ठिकाणी तुमचा कोण उमेदवार आहे? आमचे उमेदवार प्रदीप भाऊ कंदे. त्यांनी 15 वर्ष आमच्या गावासाठी खूप काही काम केलं आहे. विकासाच्या दृष्टीने त्यांनी म्हणजे नाही का, आम्ही अपेक्षा पण करू शकत नाही एवढं त्यांनी आमच्या गावाचं, आमच्या माळी वस्ती भरपूर ठिकाणी त्यांनी रस्त्याची म्हणू नका, कशाची कामं म्हणू नका, त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहे. सांगता म्हणजे नाही का, अशी हेच नाही करता ना, एवढी त्यांनी कामं केलेत. आणि त्यांनी आम्हाला आहे ना, महिला वर्गाला आहे ना, काशी अयोध्या हे पवित्र ठिकाणी आम्हाला नेलेलं आहे. आणि त्यांनी अशी व्यवस्था केली की जेवणाची सोय नका म्हणू. रात्री एवढी थंडी होती,
एवढ्या थंडीच्या ह्याच्यात नेलं, पण आम्हाला आहे ना कशाचीच कमी पडून नाही दिली. जागच्या जागेवर पाणी, जेवण आम्हाला जागच्या जागेवर सोय होती. आणि काशी अयोध्या अशी घडवली की नाही का, आम्ही स्वतः आमच्या ह्यानी गेलो नसतो, असं भाऊनी आम्हाला स्वतः नेलेलं आहे आणि स्वतः आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे. तर आम्ही त्यांना मत नाही ना केलं तर आमच्या प्रपंचाची, आमच्या संसाराची काशीच पूर्ण होऊ शकत नाही. काय सांगा तुमचं मत? आमचं मत घड्याळ, प्रतिभाऊ कंद. भाऊची काय सांगा, निवडणुका आल्यात, कुणाला मतदान करायचं? घड्याळाला. का बरं? आता अजितदादा गेल्यानंतर तर आम्हाला अवघड लागत आहे की आम्ही दिवसभर रडत होतो त्यांच्यासाठी. आम्ही घड्याळालाच करणार शेवट. घड्याळाचा कोण उमेदवार आहे? बसर मला नाही नाव माहिती आहे तसलं. पण मतदान घड्याळाला. नाव माहीत नाही तरी मतदान तुम्ही करणार? घड्याळालाच. काय सांगाल, काय झाली का कामं? निवडणुका आल्यात, निवडणूक कुणाला मतदान करायचं? घड्याळ. का बरं? त्यांनी आमची लई कामं केली. डीपी लाईट नसली की लगेच देणार आम्हाला 2 दिवसात. आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आमची. कोणाला घड्याळाचा कोण उमेदवार आहे? प्रदीप वसंतकन. तुमचं मत? घड्याळाला. जिल्हा परिषद निवडणुकीचं वार सुरू आहे, काय सांगायचं, मत कुणाला करणार? मत घड्याळालाच करणार. आम्ही पूर्वीपासून त्याचीच माणसं आहोत ना. का बरं आता घड्याळाला का? आम्ही आयुष्य आमचं त्याच्यातच गेले ना. पण आता वारं फिरलंय. नाही फिरलो, आम्ही नाही फिरलो. वारं फिरलं तरी नाही हां, घड्याळाच काय करायचं? घड्याळाच करा. पहिलं मत बदलायचंच नाही, पक्ष बदलायचंच नाही. मग आता दादाचं गेले. गेले तरी मग आहेत की माणसं आपण. मग आता तुमचं काय ठरलंय? घड्याळच ठरले. घड्याळाच मतदान करायचं. हो. कोणी उमेदवार? प्रदीप वसंत कंद. कसं काय माणूस? चांगलं आहे, एकदम बेस्ट. काय काय कामं केली? आता ते फार दिवसापासून इकडं म्हणजे स्वतःच खूप कष्ट करतात, भरपूर कामं करतात, लोकांची सेवा करतात, सगळं करतात. उमेदवार म्हणून मग तुम्हाला कोण वाटत? हां, उमेदवार म्हणून कोणाला मतदान द्यायचं? उमेदवार ह्यांनाच द्यायचं ना बाबूला. काय सांगाल, निवडणुका आल्यात, मतदान कोणाला करायचं? घड्याळाला. का बरं? नाही तर त्यांचं प्रतिभाऊ यांची चांगली वागणूक आहे त्यांच्या. आणि आम्ही पहिल्यापासून घड्याळाचे. कुठलं आता बदलायचं नाही का? नाही बदलायचं आता. मग मतदान कोणाला करणार? घड्याळालाच. उमेदवार? त्यांचं नाव प्रदीप वसंतकंद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.